नमस्कार मंडळी, मी आता जस्ट गोरेगाव स्टेशनला उतरली आहे. मी जस्ट ऑफिसवरून आली आणि आता मी माझ्या आईसाठी काहीतरी खास म्हणजे असं शॉपिंग करायला जाते आहे. तिच्यासाठी काहीतरी घ्यायला जाते आहे. तिचा 2 दिवसांनी आता बर्थडे येणार आहे. सो मी इथे गोरेगाव स्टेशनलाच आता आहे आणि अजून तुम्ही गोरेगाव स्टेशनला काही काय बघू शकता किंवा स्टेशनच्या बाहेरच काय काय आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो लेट्स गो. मी आता जस्ट स्कायवॉक क्रॉस करून गोरेगाव वेस्टला आली आहे. तिथे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला खूप सारे शॉप्स, खूप सारं काही ना काहीतरी भेटेल. तर मंडळी, मी आता आली आहे गोरेगाव वेस्ट साईडला. हे पूर्ण आहे ते वेस्ट साईडचं मार्केट आहे. मी खास मम्मीसाठी आज इकडे आली आहे. सो मी बघते आहे काही नवीन मला दिसतंय का, काही मी घेऊ शकते का. आणि लिटरली इथे गोष्टी एवढ्या स्वस्त आहेत ना, म्हणजे तुम्ही जात असाल दादरला किंवा CST साईडला वगैरे, पण त्याच्यापेक्षाही काही काही गोष्टी इथे आहेत ज्या स्वस्त आहेत. सो मी बघते आता मी मम्मीसाठी काय घेऊ शकते. आपण बाहेर जाऊन बघूया अजून काय आपल्याला दिसतंय का की जे आपण घेऊ शकतो. आय थिंक मम्मीसाठी साडी घेऊया. मला एक शॉप माहिती आहे जिथे आपण साडी बघू शकतो. ऐक ना ग, मी काय बोलते, आपण साडी बघायला जायची का? असं तू मी खास माझ्या मैत्रिणीला घेऊन आली आहे सगळं माझं शूट करायला. सो आपण माझ्या आईला काय आवडेल सांगता येत नाही. बघू, मी विचार करते ही वाली, मला ही वाली मस्त वाटते. आपण त्यांना विचारूया आतमध्ये. ह्याच्यामध्ये अजून आहेत का? कुठली आहे? हे असे नको, ह्याच्यामध्येच नाही आहे का दुसरी? तो ग्रीन वाला पण दाखवा ना मला बाहेरचा. आणखी काही वेगळं नवीन आहेत का, म्हणजे वर्कवाले, थ्रेड वर्कवाले अजून काही आहेत का? कशी वाटते? आदित्यला पाठवू काय फोटो? मस्त वाटते यार मला. त्याच्यामध्ये हा एक ग्रीन कलर आहे. ग्रीन आहे ना. अजून थ्रेड वर्क वाले असतील तर दाखवा मला. हे आहे का? ह्या पदर आहे. पदर आहे आपलं घेणार. अच्छा, हा वाला पूर्ण साडी वाला निघते. साडी 850. छान आहे यार, आवडली. ह्याच्यात कलर नाहीत ना अजून? हे सगळे सिंगल, हे सगळे डिस्काउंट आहे. 16,000 साडी आहे. एक मग कमी रेट. सही आहे, मला आवडली ही. डन दिवाळी. उद्या आले काय असेल तर चेंज करून भेटेल का? बदली करून दे. नाही आवडलं तर मी दुसरी घेऊन जाईल. मी बघते जर आईला आवडली ना तर मी चेंज करेन. मला ही ह्याचा पण एकदा ब्लाऊज पीस दाखवा ना. कुठली नको, ह्याचा वाला दाखवा मला. प्लेन आहे आणि हे फक्त खालीच आहे का? खाली आहे ना, पूर्ण नाही आहे. ह्याला कसं पूर्ण आहे? पूर्ण याला पूर्ण आहे ना, बॉर्डर तर पूर्ण आहे ना. फुल बॉर्डर. हा, ही छान आहे हो. ह्याच्यात कलर कुठले आहेत? मला तो पर्पल वाला एक दाखवा ना. जामुनी पण मस्त वाटतं. कपडा सोडला नाही.
हे मी जे आता घेतलंय ना ते बरोबर स्टेशनच्या समोरच शॉप आहे. आमच्या घरातल्या ऑलमोस्ट सगळ्या साड्या आम्ही इथूनच घेतो. आणि आता मी तुम्हाला साड्या पण ऑलमोस्ट थोड्याफार दाखवल्या, तर त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही इथे येऊन बघू शकता. मला तर ही वाली आवडली आहे यार. मी राहते गोरेगाव ईस्टला. मी मम्मीसाठी साडी घ्यायला आलेली गोरेगाव वेस्टला. सो आपण आता जातो गोरेगाव ईस्टला. ईस्टपासून माझं घर नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटावर आहे ऑटोने. पण जर का बसच्या लाईनमध्ये वगैरे राहायचं असेल ना तर ऑलमोस्ट 1 तास जातोच. आणि लाईन पण एवढी मोठी असते ना. मी दाखवते तुम्हाला जर का आता लाईन मोठी असते ना. आपण आज बसने जाऊया. तुम्हाला मी हा पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवते की स्टेशनपासून माझ्या घरी जायचा रस्ता कसा. आणि हां, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही जी ब्लूवाली जी मी साडी घेतली आहे ना ती तुम्हाला कशी वाटते. आणि ही साडी मम्मीला मी गिफ्ट देताना तिची जी रिॲक्शन असेल ती पण मी रेकॉर्ड करणार आहे. आणि ते मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवेन. आणि माझा हा पार्ट 1 जो आहे ना तो मम्मीने ना नको बघायला असं मला वाटतं. कारण की मग बघितलं तर तिला कळेल ना की मी ही साडी घेतली आणि कितीला घेतली आहे. किती 8:30-9:15 झाले असतील ऑलमोस्ट. आता बसने जाणार म्हणजे आपल्याला 1 तास तरी लागेल घरी जायला जर लाईनमध्ये उभं राहायचं असेल तर. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की आता जी ब्लॉग शूट करते ना ती माझी स्कूल कॉलेजपासूनची फ्रेंड आहे. पण तिला ना ब्लॉगमध्ये यायचं नाही. ती बोलली की मी तुझं फक्त शूट करते, मला ब्लॉगमध्ये नाही यायचं असं. सो मी तिलासुद्धा थँक्यू बोले. ती बोलते नाव पण सांगू नको म्हणून मी नाव डिस्क्लोज नाही करू शकत तिचं. माझी खास जवळची फ्रेंड आहे. किती गर्दी आहे इथे. इथे मागून लाईन स्टार्ट होते. इथे पुढे सुद्धा लाईन आहे. इथून मी पूर्ण मागायला आहे. इथे अंधार एवढी लाईन. ऐसी गरीबी में नहीं रहना है माणसं. किती म्हणजे किती सहन करावं माणसाने. एका मिडल क्लास माणसाने किती सहन करायचं. आता अरे यार इथं 6:46 वाली बस आहे. आपण 3:44ला उभे आहे. तुम्ही बघू शकता लाईन कुठून स्टार्ट झाली आहे आणि कुठपर्यंत आली आहे. आता 6:46 लागले. 3:44 लागायला अजून म्हणजे यार तिकीट किती असेल. 12 रुपये 10 रुपये त्याच्यासाठी एवढी लाईन आहे. मी खास तुम्हाला दाखवायलाच बसने जाते. नाही तर मी बसने कधीच ट्रॅव्हल करत नाही. कधीच नाही. स्टेशनपासून घरी तुम्ही बसने ट्रॅव्हल करणारच नाही. अजून एक गोष्ट, इथून मी बसने जाण्यापेक्षा शेअरिंगने जाईन. शेअरिंगचे किती घेत असतात 20-25 रुपये घेत असतील. ते 3 जणं घेतात शेअरिंगला. तर ते 20-25 रुपये देऊन घरी जाऊन मी जरी घरी जाऊन अर्धा तास 1 तास झोपली जरी नाही तरीही आमची बस माझ्या इथे पोचलेली नसणार आहे. ट्रॅफिकमध्येच असणार आहे. आता तुम्ही बघा मला किती वेळ लागतो घरी जाईपर्यंत. मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आता मी AC 344 मध्ये बसली आहे. आता जस्ट बसली झाले 5 मिनिट्स आणि आता मी हायवेच्या इथे आहे. माझ्या घरीच जाते. सो
आमच्या गोरेगावमध्ये ऑलमोस्ट सगळं भेटतं. छोट्याची छोटी गोष्टसुद्धा सगळी भेटते. आणि गोरेगाव वेस्टला बघायला गेलात ना तर खूप मोठं आहे गोरेगाव वेस्ट. आणि तिथे तुम्ही आता माझ्यासोबत एवढं फिरलात पूर्णपणे. आता मी ऑफिसवरून निघून आता पूर्ण हे सगळं शूट केलं आहे. आणि त्या मम्मीसाठी साडीसुद्धा घेतली आहे. तरी तुम्ही आता बघत असाल आज सॅटर्डे आहे, मी म्हणजे आज शूट करते आहे. सॅटर्डे संडेला ना भयंकर गर्दी असते गोरेगाव स्टेशनला, पण आज गर्दी कमी होती. आणि जर तुम्ही बघितलं ना सॅटर्डे संडे विकेंड्सला आलात ना तर तुम्हाला स्ट्रीटवरती सुद्धा भरपूर काय काय भेटेल. म्हणजे शॉपिंग करायला वगैरे भयंकर गोष्टी भेटेल. आणि मला स्वतःला स्ट्रीट शॉपिंग खूप आवडतं. म्हणजे हे बघा मी ना आता तुम्हाला साडी दाखवते. मी ब्लू कलरची साडी घेतली आहे मम्मीसाठी. आणि ही आता असं पिशवी जर मी घेऊन गेली घरी तर तिला कळेल काहीतरी मी घेऊन आली. आणि क्वीन पॅलेसची पिशवी बघून तर तिला कळेलच की साडीच आहे. तर ती मी गपचूप बॅगेत ठेवून देते माझ्या झोल्यामध्ये. आणि अजून एक सेकंड पार्टमध्ये मी काहीतरी असं हे करणार आहे की ज्याच्यावरून मम्मीचे रिॲक्शन्स मी कॅप्चर करू शकते. ती जर का तिच्यासमोर मी डायरेक्ट फोन घेऊन गेली तर ती जास्त हे नाही करणार. तर कसं म्हणजे ती फोन तिच्यासमोर न ठेवता डायरेक्ट तिची रिॲक्शन म्हणजे कशी मी कॅप्चर करू शकते हे मला थोडं प्लॅन करायचं आहे. आणि थंड तर असा सगळा माझा प्लॅन आहे. मी घरी जाऊन आता विचार करणार आहे की मी कसं काय काय अजून प्लॅन आउट करू शकते. मी आता जस्ट असा हा माझा संपूर्ण आजचा दिवस होता. संपूर्ण म्हणजे मी ऑफिसवरून आल्यानंतरचा जे मी गोरेगाव स्टेशनला वगैरे फिरली. माझ्या आईसाठी इथे आईसाठी थोडी खरेदी केली तिच्या वाढदिवसासाठी. तर हे सगळं आहे. आणि तर आता आपण लवकरच माझ्या पार्ट 2 मध्ये भेटू ज्यामध्ये मी ये हाय बॅटरी वाली व्हिडिओ मस्त होती. बॅटरी ओ थँक्यू वेलकम. तर लवकरच आपण आता माझ्या पार्ट 2 मध्ये भेटू. आणि हा पार्ट 1 तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो थँक्यू सो मच. आणि सो बाय, गुड नाईट, टेक केअर.